छत्रपती संभाजीनगरचा आता पाणी प्रश्न ऐरणीवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। कारण जायकवाडी धरणात फक्त 26% पाणीसाठा शिल्लक आहे। सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी थांबवण्यात आलंय, तर पिण्यासाठी पाणी हे राखीव ठेवण्याचा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्न ऐरणीवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। जायकवाडी धरणात फक्त 26% शिल्लक पाणीसाठा असल्याची माहिती कळते। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज वायभट आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। सूरज, नेमके काय अपडेट आहेत? आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आता जायकवाडी धरणात फक्त 26% पाणीसाठा शिल्लक आहे। नक्कीच वर्षा, आपण जर पाहिलं तर मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी जी आहे ती सध्या फक्त आणि फक्त 26% असल्याने पाणी टंचाईचा सामना आहे तो करावा लागणार आहे। आपण जर पाहिलं तर गतवर्षी याच वेळेस 70% भरलेलं जायकवाडी धरण सध्या मात्र केवळ आणि केवळ 26% पाणीसाठा शिल्लक असून आता सिंचनाचं पाणी उपलब्ध होणार नाहीये। पिण्याच्या पाणीसाठी हा राखीव ठेवण्यात आलाय, त्यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनणार आहे। निश्चित सूरज, आपण पाहतोय आता पिण्याच्या पाणी देखील राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, मात्र प्रशासनाकडून कोणतं अतिरिक्त पाण्याचं नियोजन करण्यात आलंय का? नक्कीच आपण जर पाहिलं तर आताच मध्यंतरी आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात जनावरांच्या पिण्याचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा जो आहे त्यासाठी पाणी सोडण्यात आलंय। मात्र सध्या तरी प्रशासनाकडून जे आहेत ते आता 26% जायकवाडी धरणाचा पाणीसाठा असल्याने सध्या तरी अजून या ठिकाणी जे आहे ते फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आहे। निश्चितच सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय जायकवाडी धरणात फक्त 26% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्न ऐरणीवरती आल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।